विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। वरळीमधून बाजी कोण मारणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी थेट आव्हान दिलं होतं आदित्य ठाकरे यांना की त्यांनी यावं, डिबेट करावं। आणि आपण पाहतो या ठिकाणी त्यांनी एक खुर्ची पण ठेवलेली आहे, फोटो लावला आदित्य ठाकरेंचा आणि रिकामी खुर्ची त्यांनी ठेवलेली अजूनही डिबेटसाठी। थेट जाऊया मिलिंद देवरांकडे। खुर्ची रिकामी ठेवली, काय म्हणत? नाही, वरळीसाठी, मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आदित्य ठाकरेजींनी काय केलं यावर माझी इच्छा होती की आपण डिबेट करू, पब्लिक डिबेट, ओपन डिबेट आणि कन्स्ट्रक्टिव्ह मुद्द्यावर, पॉझिटिव्ह इश्यूजवरती। काय पर्सनल अटॅक्स आपल्याला नाही करायचं आहे। 2 दिवस पूर्वी मी त्यांना आव्हान दिलं। आदित्यजी स्वतः म्हणालात की डिबेट न करणारे उमेदवार ते घाबरतात, म्हणून मी तुमच्या माध्यमातून त्यांना विचारू इच्छितो की तुम्ही जर घाबरला नसेल तर या, आपण डिबेट करू, आपण चर्चा करू। तुम्ही मीडिया चॅनल ठरवा, तुम्ही पत्रकार ठरवा, तुम्ही मॉडरेटर ठरवा, मी डिबेट करायला तयार आहे। आणि वरळीकरांसाठी, मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रातील सामान्य लोकांची वेदना काय आहे, त्यांची आकांक्षा काय आहे, ते आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमची विजन काय आहे, माझे विजन काय आहे, त्यावर आपण डिबेट करू। मला अजून रिस्पॉन्स नाही मिळाला, म्हणून मी एक रिकामी खुर्ची त्यांच्यासाठी ठेवलं आहे। पण तुम्हाला घाबरलेत आदित्य ठाकरे? 2 दिवस झाले तुम्ही त्यांना आव्हान केलं, त्याचं उत्तर नाही। प्रश्न तुम्ही त्यांना विचारा। पण त्यांनी स्वतः म्हणाले तर लोकसभेचं इलेक्शन, कॅन्डिडेट्स हू डू नॉट डिबेट आर स्केर्ड ऑफ इच अदर। आणि डिबेट जर तुमच्या म्हणणं आहेत की लोकशाही खतरे में है, संविधान खतरे में है, डेमोक्रेसी खतरे में है, तर डेमोक्रेसीला, लोकशाहीला तुम्हाला जर आणखीन मजबूत करायचं असेल, आणखी बळकट करायचं असेल, तर डिबेट इज द बेस्ट फॉर्म टू स्ट्रेंथन डेमोक्रेसी। तर तुम्ही या, पुढे या आणि आपण डिबेट करू। पण या डिबेटमधून पळ काढते असं वाटतं, कारण अनिल परब यांना सुद्धा आम्ही प्रश्न विचारला, ते म्हणतात की आदित्य तर दूरची बात आहे, आमचे शाखा प्रमुख जाऊन मिलिंद देवरांसोबत डिबेट करतील। मग अशी बोचरी टीका केल्यावर तुमचं उत्तर काय? माझी उत्तर आदित्य ठाकरे स्वतः म्हणालं, ते स्वतः म्हणालात की कॅन्डिडेट शुड डिबेट इच अदर। मी त्यांचं जे बयान आहे, जे स्टेटमेंट आहे, मी तुम्हाला सांगतो। त्यांची स्टेटमेंट काय होती? आदित्य म्हणालात मे 2024 मध्ये, समवन हु इज स्केर्ड ऑफ एन ओपन डिबेट विथ रायवल कॅन्डिडेट्स इज नॉट वर्दी ऑफ बीइंग इन एनी पब्लिक फॉरम। तर आदित्य घाबरला असेल तर मी काय करू? आणि वरळीकरांना आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं पाहिजे की त्यांनी काय काम केलं, कारण आज वरळीमध्ये जे सर्वात मोठ्या इलेक्शनचा मुद्दा आहे की उभाटाकडे वरळीमध्ये 3 आमदार आहे, 1 MLA आहे, 2 MLC आहे, 1 लोकसभेचा खासदार आहे, 3 माजी महापौर आहे, नगरसेवक आहे। आदित्यजी स्वतः महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, वडील स्वतः मुख्यमंत्री होते, तरी वरळीकरांचा समस्या सोडवण्यासाठी जर कोणी काम केलं असेल तर शिंदे साहेबांनी केलं, देवेंद्र फडणवीसजींनी केलं, महायुती सरकारने केलं। म्हणून मी त्यांना एक चॅलेंज देतो, आव्हान दिलं की तुम्ही या, आपण चर्चा करू, डिबेट करू, पॉझिटिव्ह इश्यूजवरती आपण डिबेट करू। 20 तारखेला निवडणूक आहे, 4 दिवस शिल्लक राहिलेले, आज 15 तारीख आहे। मला खात्री आहे की आदित्य ठाकरे जर लोकशाहीमध्ये विश्वास करत आहे तर मला पूर्ण खात्री आहे की आदित्य माझा चॅलेंजला ॲक्सेप्ट करेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आता आदित्य ठाकरे हे चॅलेंज ॲक्सेप्ट करणार का, त्याच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।